टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील विकास कामांना निधी मिळावा, मेंटेनन्सच्या कामांना निधी मिळावा यासाठी आज 5व्या दिवशी शांततेच्या मार्गाने कचरा गाड्यांच्या चालकांची आरती करत विकास कामांना निधी मिळालाच पाहिजे, ड्रेनेज कामाला निधी मिळालाच पाहिजे, रस्त्याच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे, आरोग्याच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे, हॉस्पिटलच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे, शाळेच्या कामाला निधी मिळाला पाहिजे, व्यायामशाळेच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे, बस शेडच्या कामाला निधी मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। कचरा डेपो बंद घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळी धनंजय कामटे, तात्यासाहेब भाडाळे पाटील, सूरज बिरे, बाळकृष्ण कामटे, संकेत बरके, संदीप परदेशी, नंदकुमार हरपळे, तानाजी नावडे, भगवान भाडाळे, केशव कामटे, दादा झेंडे, हनुमंत यादव, रमेश रसाळ यावेळी उपस्थित होते। शूटिंग चालू केली, बोर्ड आहे ना। आज या ठिकाणी आंदोलनाचा 5वा दिवस आहे। खरं पाहिलं तर गेल्या 4-5 दिवसापासून घंटानाद आंदोलन करतोय। त्यानंतर काळ्या भिंती लावून आम्ही निषेध व्यक्त केला। जे आपले चालक आहेत कचरा गाड्यांचे त्यांना आम्ही गुलाबाचं पुष्प देऊन माघारी जायची विनंती करतोय। त्यानंतर आम्ही नारळ देऊन त्यांचा सन्मान केला, तरी देखील या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासनाला जाग येईना। म्हणून आज या ठिकाणी सर्व चालकांचं आम्ही या ठिकाणी आरती करून त्यांना विनंती करतोय गांधीगिरी मार्गाने की आपण या ठिकाणी या फुरसुंगी उरुळीच्या विकास कामांना निधी द्यावा, त्याचप्रमाणे मेंटेनन्सच्या कामाला निधी द्यावा अशी विनंती आम्ही पुणे महानगरपालिकेला करतोय। आणि तरी देखील जर या ठिकाणी त्यांना जाग येणार नसेल तर येणाऱ्या काळात अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी फुरसुंगी आणि उरुळीच्या जनतेच्या वतीने केलं जाईल असा इशारा या निमित्तानं आम्ही देतो। या पुणे महानगरपालिकेचं करायचं काय? विकास कामांना निधी, मेंटेनन्सच्या कामाला निधी, रस्त्याच्या कामाला निधी, ड्रेनेजच्या कामाला निधी, पाण्याच्या लाईनला निधी, आरोग्याच्या कामाला निधी, हॉस्पिटलच्या कामाला निधी, आरोग्याच्या कामाला निधी। कोण म्हणतं देत नाही? कोण म्हणतं देत नाही? आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला